सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 26 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता राजवीरची केस आणि मिशीसुद्धा पिकली होती कुठे कुठे आणि ती त्याला म्हणाली, अहो तुम्ही खूप म्हातारे दिसायला लागलेले आहात, खूप खराब दिसत आहात. तो म्हणाला, आता काय राहिलं आहे माझं, वय झालं की. ती म्हणाली, मग लगेच रामराम करणार का सगळ्यांना? माझा काही विचार करणार आहात की नाही तुम्ही? तो म्हणाला, आता तुला काय झालं, चांगली खाते पितेस की, वर भांडतेस मला. मग तिनं त्याच्या हाताला मिठी मारली आणि म्हणाली, मलाही वाटतं माझ्या नवऱ्यानं चांगलं दिसावं, चांगलं राहावं. जसं तुम्हाला वाटतं मी चांगली दिसावी, तसंच मलाही वाटतं तुम्ही खूप हँडसम दिसावं. आणि तुम्ही कंटाळा करता अप टू डेट राहण्याचा. माझी थोडी जाडी वाढली तरी तुम्हाला चालत नाही आणि तुमची ढेरी बघा किती वाढली आहे. तो हसत म्हणाला, तुला काही त्रास आहे का माझ्या पोटाचा? जे टेकायचं तिथे टेकतं ना, पोटमध्ये येत नाही माझं. आणि वजनदार माणूस आहे मी, माझं इम्प्रेशन लगेच पडतं. ती हसली आणि म्हणाली, दिसले वजनदार माणूस, इम्प्रेशन माहीत नाही पण तुमचं प्रेशर मात्र माझ्यावरच पडतं सगळं. आणि दोघेही हसायला लागले. आणि तिने त्याला खूप ठणकावून सांगितलं, मी सांगेल तसाच हेअर कट करायचा आणि फ्रेंच दाढी ठेवा ना, मस्त दिसते तुमच्या फेसला. तो म्हणाला, हेअर कट करीन तू सांगतेस तसा, पण दाढी नको ठेवायला. ती म्हणाली, आणि केस कलरसुद्धा करून या आणि मिशीसुद्धा. आता तो म्हणाला, सुमती घरीच कलर करूया का? बाहेर खूप पैसे घेतात कलर करायला. ती म्हणाली, किती घेतात? अगं 200 रुपये घेतात. आणि घरी लावलं तर? तिनं विचारलं. घरी लावलं तर 120 रुपयात भागतं. आणि मग ती म्हणाली, आता कळली ना बायकोची किंमत? आणि तो हसून म्हणाला, हो कळली, 60 रुपये. तिने त्याला खूप बदडला आणि म्हणाली, माझी किंमत 60 रुपये आहे का फक्त? जा तिकडे, आता नाही लावणार तुमच्या केसांना मेहंदी. राजवीर म्हणाला, तुला लावावीच लागेल. ती म्हणाली, मग मला 60 रुपये द्यायचे. तो म्हणाला, काही छाटछूट 60 रुपयांसाठी भांडते गं, तुझी किंमत खूप जास्त आहे, अगदी मोजता न येण्यासारखी. आणि तुझ्यासारख्या बायकोने 60 रुपये मागायचे म्हणजे. आणि आता ती हरकून गेली. तिला खूप भारी वाटलं नवऱ्यानं किंमत वाढवली म्हणून. आणि कौतुकानं म्हणाली, किती प्रेम करताना तुम्ही माझ्यावर. तुम्हाला माझी किंमत आहे हे आज कळलं मला. आणि तो पुन्हा म्हणाला, 60 रुपये वाचवण्यासाठी किती खोटं बोलावं लागतं. आणि आता ती त्याला मारायला पळाली त्याच्या अंगावर आणि तो दार लावून पळून गेला. आणि ती म्हणाली, हळू नाहीतर घसराल कुठं तरी, मलाच पाणी घालत बसावं लागेल, आपण म्हातारे झाला आहात. तो म्हणाला, म्हातारी झाली असशील तू, तुला दाखवतोच संध्याकाळी, सारखं म्हातारा म्हातारा म्हणतेस ना. मग तो केस कट करून आला आणि तिच्याकडून मेहंदी लावून घेतली त्यानं केसांना. आणि आता तर पुन्हा छान दिसायला लागला तो. मग तो आंघोळीला गेला आणि बाथरूममधून टॉवेल घेताना तिची पॅन्टी खाली पडली. त्यानं उचलून वर ठेवली, पुन्हा खाली पडली. आणि तो म्हणाला, सुमती हा असला शोध कोणी लावला असेल गं? ती काहीच न कळून म्हणाली, कशाचा? तो म्हणाला, अगं हे बघ ना, तुझा हा त्रिकोणी आकार धड कुठेच बसत नाही सारखं. इथे अँगलवर टाकल्यावर बॅलन्स होतच नाही दोन्हीकडे समान, सारखं टुनकन उडी मारून खाली पडते. तीही तुझ्यासारखीच उतावीळ आहे. तुम्ही बायका पण ना कशा घालतात काय माहीत. ती हसून म्हणाली, मग तुम्ही घाला आमचं त्रिकोणी आकाराचं आवरण, मी घालते हां तुमचा चौकोनी आकाराचं. आणि पुन्हा हसली. तो आंघोळ करून आला. आज सगळं निवांत चाललं होतं. संडे होता ना. तो मोबाईल काढून बसला. म्युझियमची व्हिडिओ बघत होता तो. आणि तिला म्हणाला, यावेळी गावाकडे गेलो की आपण इथे जाऊन येऊया, खूप मस्त आहे हे पाहायला. ती म्हणाली, काय आहे इथं? तिला काही माहीतच नव्हतं त्याविषयी. त्यानं तिला थोडी थोडी कल्पना दिली. सेक्सी चित्र आहेत वगैरे असं म्हणाला. चित्रकलेचा उत्तम नमुना आहे हा. आणि तिनं फारसं लक्ष दिलं नाही तिकडं आणि कामाला लागली. आणि आता तो केस कलर केल्यामुळे खूप छान दिसत होता. ती सारखी त्याच्याकडे बघत बसायची टक लावून आणि त्याला मनात साठवण्याचा प्रयत्न करायची. तो मनात म्हणाला, आज पुन्हा काहीतरी हिच्या डोक्यात येतंय काय की. आणि आता दुपारी तिने त्याला बेडरूममध्ये बोलवलं आणि मिठी मारली, दार बंद करून घेतलं
तो म्हणाला, सुमती, अगं काय हे, आज दुपारीच? ती म्हणाली, काय हरकत आहे, तुमच्यावर माझी मर्जी आली आहे. असं म्हणत तिनं त्याला बेडवर ढकलला आणि तो म्हणाला, अगं छोटा आहे घरात. अचानक त्यानं दार वाजवलं आणि दिवसादार बंद आहे हे पाहून तो काय विचार करेल. आणि ती म्हणाली, थांबा आलेच. असं म्हणून तिनं छोट्याला पैसे दिले. खूप दिवस झालं त्याला पिझ्झा खायची इच्छा झाली होती, पण ती त्याला खाऊ देत नव्हती. आणि आज म्हणाली, घे पैसे आणि तुझ्या मित्रासोबत पिझ्झा खाऊन ये. आणि तो खुश होऊन गेला. मग आता काय, रान मोकळंच की. ती पुन्हा बेडरूममध्ये आली आणि म्हणाली, घ्या, आता गेला तो. आता तर तयार आहात ना? तो म्हणाला, सुमती, अगं रात्र होऊ दे ना, का अशी करतेस, मला बाहेर जायचं आहे. आता ती त्याच्या मांडीवर बसली आणि गळ्यात हात टाकून म्हणाली, मग तुम्ही इतके छान का दिसत आहात, म्हणून मला असं होते. आणि छोटा यायच्या आधी आवरा ना, आधीच तो खूप नालायक आहे, बापासारखा. तो म्हणाला, नक्की तू त्यांची आईच आहेस का गं? याचीच मला शंका वाटते. मला असं वाटतं की तुला तर पोरं नकोच होती. रात्री आपली मज्जा करताना झाली म्हणून तू त्यांना जन्म दिलास. ती हसली आणि म्हणाली, असं कुठं असतं का हो, काहीही काय बोलता तुम्ही. तो म्हणाला, मग काय तर, किती वेड्यासारखी करतेस, जरा तरी लिमिटमध्ये राहा ना. आणि तिचा मूड ऑफ झाला. ती नाराज झाली आणि त्याच्या मांडीवरून उतरून निघाली. तशी त्यानं पुन्हा कमरेत हात घालून तशीच घट्ट धरून ठेवली. आता तिला इंचभर सुद्धा हलता येत नव्हतं. ती नाराज होऊन म्हणाली, सोडा मला, जाऊ द्या. आता कशी जाऊन देईन मी तुला? माझा सैनिक पहारा देण्यासाठी उभा राहिला ना, त्याला काहीतरी काम दे ना. असं तो म्हणाला. तशी ती खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली, मग जा गेटवर आणि उभं राहून द्या पहारा. तो म्हणाला, सध्या इथंच पहारा देतो. असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतलं. ती लाजून खाली बघत होती. त्यानं तिची हनुवटी त्याच्या हातानं वर उचलली आणि तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्यानं तिच्या ओठांकडं त्याचं ओठ नेले आणि तिनं लाजून मान वळवली दुसरीकडे. तिनं लाजून तिचं तोंड फिरवलं आणि तो हसून म्हणाला, आज काय अशी नव्या नवरीसारखी करायला लागली गं? ती म्हणाली, मग नवरीच आहे ना मी तुमची, फक्त नवीन आहे. आणि तुम्ही माझ्याकडे नव्या नजरेनं पाहिलं तर मी तुम्हाला नवीन नवरीच दिसेल, जशी आज मी तुम्हाला बघत आहे नव्या नजरेनं. म्हणून मला तुम्ही खूप सुंदर दिसताय. मला तुमचा इतका मोह झाला की मी मला अडवू शकत नाही. तुम्हाला केव्हा एकदा जवळ घेऊन सामावून घेते तुमच्यात, असं झालं आहे मला. आणि त्यानं तिला पुन्हा खूप आवेगानं दाबली. आणि ती त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली, किती दाट केस आहेत ना तुमचे, मला खूप आवडतात. आणि तो तिला डोळा मारत हसत म्हणाला, नेमके कुठले केस आवडतात तुला? तशी ती पुन्हा खूप हसली आणि त्याचे केस ओढत म्हणाली, हे डोक्याचे केस. अहो, आमच्या ऑफिसमध्ये तुमच्यापेक्षा कमी वयाचा माणूस आहे, साधारण माझ्या वयाचा असेल, नुसता गोरा गोमटा आणि डोक्यावर भले मोठे टक्कल. काय वाटत असेल त्याच्या बायकोला ना, त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवताना. तो म्हणाला, ती तिथंच किस करत असेल गाल समजून. आणि तिनं हसून व्या अशी उलटी आल्यासारखं केलं. काय हो तुम्ही पण बघा ना, लग्न करताना तिला वाटलं असेल की किती देखणा नवरा आहे हा, आणि काही वर्षानंतर हे असलं टकला नवरा झाला. किती मोठं सरप्राईज असेल ते तिच्यासाठी. आणि राजवीर म्हणाला, आणि लग्न झाल्यावर पहिल्या पाडव्याला तिने त्याला ओवाळून जेवढे तांदूळ त्याच्या डोक्यावर टाकले असतील ते सगळे तांदूळ केसात अडकले असतील, आणि आता सगळेच्या सगळे तांदूळ घसरून खाली येत असतील. आणि दोघेही असं बोलून खूप खूप हसत होते. आणि ती म्हणाली, मी खूप लकी आहे की तुमचे केस खूप छान आहेत अजूनही. तिला तर त्याच्या कोणत्याही गोष्टीचं कौतुक वाटायचं, त्याच्या बोलण्याचं, त्याच्या हसण्याचं, डोळा मारण्याचं, केसांचं सुद्धा. आणि का नसणार कौतुक? तिचा हिरो होता तो, तिचा जानू. तिने आता त्याच्यातल्या 2 फोन नंबरपैकी एक फोन नंबर जानू म्हणूनच सेव्ह केला होता आणि दुसरा नंबर राज म्हणून सेव्ह केला होता. त्यामुळे लग्नाला कितीही वर्ष झाली तरी
एकतर अजून लग्न झालं नाही किंवा नवीनच लग्न झालं आहे अशी फिलिंग यायची. आणि त्याचा फोन आला की नवरा नाही, तो आपला प्रियकर आहे असं वाटायचं तिला ते नाव पाहून. आणि आता ती त्याच्या डोळ्यात पाहूनच खाली झोपली. तो तिच्यावर आला. खूप दिवसांनंतर हा दिवसाचा प्रणय चालला होता त्यांचा. कारण आता एकत्र राहत असल्यामुळे पूर्ण रात्र त्यांचीच असायची, घाई नसायची. पण आज त्याला पाहून ती वितळली होती मेणबत्तीसारखी आणि त्याच्याकडे प्रणयाची मागणी करत होती. मग त्यानं तिच्यात प्रवेश केला तर त्याला ती आधीच प्रणय उत्सुक होऊन खूप चिंब भिजून झालेली जाणवली. ती खूप उत्कट झाली की अशीच नदीला पूर आल्यासारखी ओली चिंब व्हायची. आणि तो म्हणाला, सुमती, अगं काय हे, इतकं उतावीळ व्हायचं असतं का? अगं मी पूर्ण गटांगळ्या खायला लागलो आहे, असं वाटतंय की पुराच्या पाण्यातच शिरलो आहे. ती थोडी हसली आणि त्याला अंगावर ओढून घेत म्हणाली, आता कळलं ना तुम्हाला माझ्या फिलिंग? मग वेळ नका लावू, नव्हतं छोटा येईल आणि मूड ऑफ होईल. आणि त्यानं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. पण आज त्याला खूप सैल वाटत होतं. त्यानं कसं बसं काम आटोपलं आणि तिच्या बाजूला पडत म्हणाला, काही मजा नाही आली. ती म्हणाली, का? तो म्हणाला, पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं आता. तू नवीन नवीन कशी फिट होतीस, टाईट होतीस, तशी टाईट नाही आत्ता. ती म्हणाली, अहो 2 मुलं झाली ना आत्ता मला, अजून किती टाईट राहणार, किती अपेक्षा ठेवाल माझ्याकडून? तो म्हणाला, सिझर केलं असतं तर बरं झालं असतं तुझं. ती काहीच न कळून म्हणाली, का सिझर का करायचं, त्याचा आणि याचा काय संबंध? तो म्हणाला, संबंध आहे. बाळाला नॅचरली जन्म दिला की तो पार्ट सैल होतो ना, आणि सिझर झालं असतं तर तो जसा तसा राहिला असता टाईट. मग काय, कायम आयुष्यभर मजाच मजा आली असती. आणि आता तिला काहीतरी क्लिक झालं आणि म्हणाली, म्हणूनच आजकाल गुपचूप जातात बायका आणि सिझर करून येतात का? आणि तो म्हणाला, मग काय तर. आणि डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, बाप रे, किती पुढचा विचार करतात ना आजकालचे लोक. आपल्या वेळी तर मला असलं काहीच माहीत नव्हतं. नॉर्मल डिलिव्हरी हे खेडेगावात खूप प्रेस्टेजची गोष्ट मानली जाते. सिझर झालं की तुच्छतेनं बघतात. म्हणून मी इतका त्रास सहन करून नॉर्मल डिलिव्हरी करून घेतली. अडाणी बायकांची अडाणी समजूत असावी ती. पण आजकालच्या शिकलेल्या मुली किती फॉरवर्ड आहेत ना. आणि आता तिला पश्चाताप होत होता की हे तिला आधी काय माहीत नव्हतं. आणि राजवीर म्हणाला, काही वाईट वाटून घेऊ नकोस, मी आहे त्यात खुश आहे. ती म्हणाली, नाही, आज तुम्ही माझ्याकडे तक्रार केली की तुम्हाला फिट नाही वाटलं पूर्वीसारखं, मग मला वाईट वाटलं. तुम्ही खुश नसेल तर मी तरी खुश राहू. तो म्हणाला, याच्यासाठी व्यायाम आहेत. ती म्हणाली, मग पटकन सांगा. आता तिला छातीचा व्यायाम त्यानं सांगितला होता. ती तो व्यायाम रोज करायची आणि त्याचा फरक जाणवायला लागला होता. तिची छाती वर वर उचलली जात होती. आणि ते पाहून तो तिला म्हणाला होता, आता तू 16 वर्षाची वाटतेस बघ. मग ती म्हणाली, मला याचेही व्यायाम सांगा ना, मी करेन. तो म्हणाला, शोधतो आणि सांगतो. आणि इथेही उतावीळपणा करत म्हणाली, नाही, आत्ताच शोधा आणि सांगा. तो म्हणाला, अगं इतकी घाई कशासाठी? आणि ती हसून म्हणाली, तुमच्या सैनिकाला गोळ्या झाडताना आनंद मिळावा म्हणून. आणि हे ऐकून तो पुन्हा खूप हसला आणि तिचा गाल चावला त्यानं. आणि म्हणाला, घरातलं एखादं काम सांगितलं की कंटाळतेस, या कामात मात्र अजिबात कंटाळा करत नाहीस हां. ती म्हणाली, घरातली कामं कोणीही करेल, पण तुम्हाला खुश ठेवण्याचं काम तर माझंच आहे ना, मग ते व्यवस्थित करायला नको का? नाहीतर तुम्ही उगीच इकडे तिकडे बघत बसाल दुसऱ्या बायकांकडे. तो म्हणाला, मग चांगलं दिसल्यावर बघतोच की माणूस, म्हणूनच मला चांगलं दिसायचं आहे तुमच्यासाठी, असं म्हणाली. एकदम फिट आणि टाईट, असं म्हणाली. आणि तो म्हणाला, आज तर आपण असं चोरून केल्यासारखं केलं नाही स्वतःच्याच घरात. रात्री भेटता येत नसल्यासारखं दिवसा भेटलो. आणि आता तिला काहीतरी आठवलं आणि म्हणाली, आमच्या गावी ना लहानपणी जेव्हा सगळे शेतात जायचे, आम्ही लहान मुलं घरी असायचो, तेव्हा आमचं घर सोडून चौथ्या घरची ताई कॉलेजला होती. ती दुपारी घरी असायची आणि तिला भेटायलासुद्धा असंच दिवसा एक मुलगा यायचा. आणि मग ते दिवसा तर दिवसा दरवाजा लावून बसायचे. असंच करत असतील ना होते.
राजवीर म्हणाला, नक्कीच लफडा असणार. तुम्हाला समजत नव्हतं का काही? आणि पुढे तोच म्हणाला, तुला काय कळणार म्हणा, तुला अजून काही कळत नाही. सगळी फोड करून सांगावी तेव्हा कळतं. आणि तुला कशातच वाईट दिसत नाही. दिसतं त्याच्या पाठीमागचा विचार तू कधीच करत नाही. दिसतं तसं नसतं हे तिला माहीत नव्हतं आणि म्हणूनच ती फसायची. म्हणून नवऱ्याशिवाय, त्याच्या सल्ल्याशिवाय कुठलीच गोष्ट ती करत नव्हती. कारण तिची हुशारी फक्त पुस्तकातली होती. म्हणून तो तिला पुस्तकी किडा म्हणायचा. व्यवहारातलं ज्ञान कसलंच नव्हतं अजूनही. अल्लड होती. मग आता तिच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली आणि म्हणाली, अहो मला ना, आणि लाजून गप्प बसली. राजवीर म्हणाला, बोला बोला, आता काय आलंय डोक्यात सांगा बिनधास्त. तुम्ही रागवणार नाही ना? तो म्हणाला, रागवून काही उपयोग आहे का? बोला. आणि ती हसून म्हणाली, अहो मला की नाही तुमच्यासोबत लफडं करायचं आहे. आणि त्यानं पुन्हा तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि डोक्यावर हात मारून घेतला. आता ही अल्लड बायको तिच्या नवऱ्याला तिच्यासोबत लफडं करायला लावेल का हे बघूया पुढच्या भागात.